नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 9. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण माघ मासाच्या प्रवासात स्नान, दान, संयम, कर्म, वैराग्य आणि आत्मप्रबोधन हे अनेक टप्पे पार केले. आज अध्याय 9 मध्ये आपण त्या अंतिम आधाराकडे येत आहोत, ज्यावर संपूर्ण साधना उभी आहे. कारण साधना कितीही असो, जर श्रद्धा नसेल तर ती कोरडी राहते. म्हणूनच आज आपण या अध्यायामध्ये अशा प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत, जे प्रश्न प्रत्येक भक्ताला पडतात. श्रद्धा म्हणजे नेमके काय? डोळे बंद करून मागणे म्हणजे श्रद्धा का? सगळं देवावर सोपवणे म्हणजे पलायन का? श्रोते हो, एका गावात एक साधा गृहस्थ राहत होता. नामदेव नाव होते त्याचे. ना मोठा भक्त, ना मोठा पंडित. पण आयुष्याने त्याची सतत परीक्षा घेतली होती. दारिद्र्य, आजारी मुलगा, कर्जाचा डोंगर. लोक म्हणायचे, देव असता तर याच्यावर हे सगळं काय येईल? नामदेव देवपूजा करत होता, व्रतवैकल्य करत होता. पण मनात सतत एकच प्रश्न, मी एवढं करतो तरी देव मला काही देत का नाही? ही होती अटीतटीची श्रद्धा. एके दिवशी माघ महिन्यात तो नदीकाठी बसला होता. थंडी तीव्र होती. मन थकलेले होते. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो देवाशी भांडला नाही, काही मागितले नाही. फक्त एवढेच म्हणाला, देवा, मला समजत नाही, पण तू जे करतोयस ते बरोबर असेल. त्या क्षणी त्याच्या मनात एक विचित्र शांतता उतरली. नारद मुनी विचारतात, भगवंत, ही श्रद्धा खरी का? विष्णू हसून म्हणतात, नारदा, जिथे प्रश्न थांबतात आणि स्वीकार सुरू होतो, तिथेच शरणागती जन्माला येते. श्रोते हो, लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणते देव आहे, शरणागती म्हणते देवच जाणतो. श्रद्धा डोक्याची असते, शरणागती हृदयाची असते. समस्या ताबडतोब सुटल्या नाहीत, पण नामदेव बदलला. आता तो देवाला प्रश्न विचारत नव्हता, तो देवावर सोपवत होता. आणि आश्चर्य म्हणजे मन हलके झाले होते. श्रोते हो, श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास, शरणागती म्हणजे स्वतःवरचा ताण सोडणे. देव बदलत नाही, दृष्टी बदलते. माघ मास आपल्याला शिकवतो, देवावर नव्हे, देवात विसावा घ्या. श्रोते हो, आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मास अध्याय 9 जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण पाहिले, श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास आणि शरणागती म्हणजे देवावर विसावा. आता आपण त्या टप्प्यावर येतो जिथे बहुतेक भक्त अडखळतात. देव उशीर का करतो? मी प्रार्थना करतो तरी उत्तर का मिळत नाही? नामदेव आता बदलला होता. तो देवावर रागवत नव्हता, पण प्रतीक्षा अजूनही जड होती. मुलाची तब्येत सुधारत नव्हती. कर्ज तसंच होतं. मनात एक शांत प्रश्न, देवा, मी चुकीचा तर नाही ना? एके दिवशी नामदेवाची भेट एका संताशी झाली. त्याने विचारले, महाराज, देव ऐकतोय पण उत्तर देत नाही. संत हसले आणि म्हणाले, देव उशीर करत नाही बाळा, तो आपल्याला तयार करतो. आपण उत्तर मागतो, देव पात्रता घडवतो. ही ओळ नामदेवाच्या हृदयात उतरली. नारद मुनी विचारतात, भगवंत, इतकी प्रतीक्षा भक्ताला का? विष्णू उत्तर देतात, नारदा, क्षणिक समाधान देणे सोपे आहे, पण शाश्वत बदलासाठी वेळ लागतो. श्रोते हो, प्रतीक्षा म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. नामदेव काम करत राहिला, प्रामाणिक प्रयत्न करत राहिला आणि मनात देवावरचा विश्वास ठेवत राहिला. हळूहळू मुलाची तब्येत थोडी सुधारू लागली. कर्जाचे ओझे कमी होण्याची एक वाट दिसू लागली. पण त्याहून मोठा बदल, नामदेव आतून मजबूत झाला होता. श्रोते हो,
देवाची शांतता म्हणजे नकार नाही. प्रतीक्षा म्हणजे शिक्षण आहे. संयम हा श्रद्धेचा पुरावा आहे. जो थांबतो तो हरवत नाही, तो तयार होत असतो. श्रोते हो, माघ मास अध्याय 9 मध्ये आत्तापर्यंत आपण पाहिले श्रद्धा, शरणागती आणि प्रतीक्षा. आता एक फार सूक्ष्म पण महत्त्वाचा प्रश्न उरतो. सगळं देवावर सोपवलं म्हणजे प्रयत्न थांबवायचे का? मी काहीच करू नये का? नामदेव आता शांत होता, पण मनात एक गोंधळ होता. तो स्वतःशीच म्हणाला, मी जर सगळं देवावर सोपवलं आहे तर माझ्या प्रयत्नांची गरज काय? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो. संतांनी नामदेवाकडे पाहून विचारलं, बाळा, तू श्वास देवावर सोपवतोस का? नामदेव गोंधळला, नाही महाराज, श्वास आपोआप चालतो. संत हसले, देवाने श्वास दिला, पण श्वास घेणे तुझे कर्तव्य आहे. शरणागती म्हणजे कर्तव्य सोडणे नाही, कर्तव्य करताना अहंकार सोडणे आहे. नारद मुनी विचारतात, भगवंत, भक्ताने किती करावं आणि किती सोपवावं? विष्णू म्हणतात, नारदा, प्रयत्न शरीराचा धर्म आहे, शरणागती मनाचा धर्म आहे. दोन्ही वेगळे केले तर भक्ती अपुरी राहते. नामदेव आता पूर्ण प्रयत्न करत होता, पण परिणामांशी झगडत नव्हता. यश आलं तर कृतज्ञ, अपयश आलं तर स्थिर. त्याच्या चेहऱ्यावर एक नवी तेजस्विता दिसू लागली. श्रोते हो, शरणागती म्हणजे आळस नाही, प्रयत्न म्हणजे अहंकार नाही, भक्ती म्हणजे या दोघांचा समतोल. देवाला ओझं द्या, पण पाऊल स्वतः टाका. श्रोते हो, आत्तापर्यंत श्रवण केलेला अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर हा अध्याय मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अवश्य लिहा. श्रोते हो, आता आपण माघ मास अध्याय 9च्या अंतिम भागात आलो आहोत. हा भाग म्हणजे भक्तीची परिपक्व अवस्था आहे. नामदेवाचे आयुष्य फारच बदललेलं नव्हतं, पण त्याचे मन बदललेले होते. समस्या येत होत्या, पण तो तुटत नव्हता. सुख येत होतं, पण तो अडकत नव्हता. एके दिवशी एक मोठी अडचण पुन्हा आली. या आधीचा नामदेव घाबरला असता. आता मात्र तो शांतपणे म्हणाला, मी माझं करेन, उरलेलं तू पहा. ही होती परिपक्व शरणागती. नारद मुनी विचारतात, भगवंत, अशी भक्ती दुर्मिळ का असते? विष्णू उत्तर देतात, नारदा, कारण बहुतेकांना देव हवा असतो, पण स्वतःचा अहंकार सोडायची तयारी नसते. माघ मासाचा अध्याय 9 हाच संदेश देतो की माघ मास म्हणजे देवाला मिळवण्याचा काळ नाही, स्वतःला देवाच्या हवाली करण्याचा काळ आहे. जो मनातून सोपवतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. श्रोते हो, श्रद्धा देवाकडे नसते, शरणागती मन शांत करते, प्रयत्न जीवन घडवतात. देवाबरोबर चालायला शिका, देवापुढे चालवू नका. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.